जे काय निकाल लागला आहे हा निकाल मी नम्रपणे स्वीकारत असताना आमचे 1-2 शिलेदार जे पराभूत झाले ती मनात खंत राहीलच। या इलेक्शनच्या दरम्यान राजकीय टीका टिप्पणी किंवा याच्यामधनं संघर्षातनं ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटना राजकारण म्हणून हा इथं सोडत आहे। बाबा खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग, गोकुळ तुपातलं खमंग म्हणजेच गोकुळ तूप। हा जो सभासदांनी आम्हाला निकाल जे दिला आहे त्या सगळ्या सर्व सभासदांचे मनापासून आभार मानतो आणि बँक प्रगतीपथावर कशा पद्धतीत जाईल या पद्धतीचा प्रयत्न देसाई साहेब असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी आणि आम्ही सगळी त्यामध्ये त्यांना लागेल तिथं मदत करून, परंतु जे काय निकाल लागला आहे हा निकाल मी नम्रपणे स्वीकारत असताना आमचे 1-2 शिलेदार जे पराभूत झाले ती मनात खंत राहीलच। त्याबद्दलसुद्धा आम्ही पुढं सगळी पार्टी एकत्र बसून योग्य तो निर्णय घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा आपण प्रयत्न करू। या इलेक्शनच्या दरम्यान राजकीय टीका टिप्पणी किंवा याच्यामधनं संघर्षातनं ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटना राजकारण म्हणून हा इथं सोडत आहे, परंतु बँक प्रगतीसाठी जे काय म्हणून करायला लागेल त्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांनी एकत्र म्हणून करू। देसाई साहेब, खरंच जर बघायला गेलं तर इलेक्शन लागूनही तुमची भूमिका होती, पण शेवटला इलेक्शन लागलं, आज विजयाच्या पथावर त्यात काय प्रतिक्रिया द्या? खरं तर या बँकेची निवडणूक लागू नये अशी या विभागातील सगळ्या प्रमुख नेते मंडळींची इच्छा होती। माननीय बंटीसाहेब, सावकर साहेब, आदरणीय PN पाटील साहेब, चंद्रदीप नरके साहेब आणि या सर्व आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांच्या बरोबर काम करणारी जी सगळी फ्रंटलाईनची जी फळी होती या सगळ्यांची अशी सगळ्यांची अशी इच्छा होती की जर आपल्या जिल्ह्यातील इतर बँका जर बिनविरोध झाल्या असतील तर यशवंत बँकेची देखील निवडणूक ही बिनविरोध व्हावी। तर या ठिकाणी वेगवेगळ्या गटाचे पण एकत्र असे सगळे खातेदार आणि सगळे लोकमंडळी या ठिकाणी एकत्रित आहेत आणि त्यामुळे एक प्रयत्न करूया म्हणून हा बिनविरोधचा प्रयत्न आपण करायचा प्रयत्न केला, त्यात आपल्याला यश आलं नाही आणि ही निवडणूक लागली। माझ्या माहितीप्रमाणे जर हे आमचं पॅनल निवडून दिलं याचा अर्थ सभासदांना देखील ते मान्य होतं की तडजोड करून ही बँक खरं तर मिटायला पाहिजे होती आणि ते या जनतेनं या कौलमध्ये दिलेलं आहे। आत्ताच अमर पाटील साहेब यांनी म्हटलं त्याप्रमाणे थोडंसं आमच्यातले 2 आमचे जे साथीदार आहेत ते इथं पाठीमाग राहिल्याची खंत आमच्या मनात आहे, पण तरीसुद्धा या बँक व्यवस्थापन म्हणून काम करत असताना त्या दोघांना सोबत घेऊन योग्य न्याय देऊन आम्ही या ठिकाणी काम करायचा मानस करत आहे। बँकेचं कामकाज कशा प्रकारे असणार आहे? बँकेच्या कामकाजामध्ये बँक व्यवस्थापन जे काय RBI रूल्स रेग्युलेशनमध्ये जे काही ज्या पद्धतीने करावं लागते त्या पद्धतीने योग्य प्रमाणात करण्यात येईल। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।